नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं SD एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आता सध्या फॉर्म चालू आहे भरायचं काम आणि बरेच विद्यार्थी गोंधळात पडले आहे. नेमकं फॉर्म टाकावं कुठं, कारण की तुमचा अभ्यास ग्राउंड असून चालत नाही. तुम्हाला एक योग्य ठिकाणी फॉर्म पडणं खूप गरजेचं आहे. त्यावरच सगळी गेम फिरत असते. त्यामुळं फॉर्म पडणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, ते पण योग्य जिल्ह्यामध्ये जिथं सगळ्या गोष्टीचा विचार करून फॉर्म टाकला जातो. तर बरेच विद्यार्थी असे आहेत की मुंबईला फॉर्म टाकावा की नाही, कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते मुंबईला आणि त्यामुळं कन्फ्युजनमध्ये आहे की इतर जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच जागा आहेत काही ठिकाणी. त्यामुळं मुंबईला जावं की इतर जिल्ह्यात फॉर्म टाकावा, कारण की मोठी रिस्क आहेत. त्यामुळं एक व्हिडिओ बनवायचा अशी आपल्याला विनंती होती. त्यानुसार आता हा व्हिडिओ बनवत आहेत. यामध्ये मी सांगणार आहे की मुंबईला फॉर्म टाकणं किती रिस्क आहे, किती योग्य आहेत, त्यानंतर इतर जिल्ह्यामध्ये काय परिणाम होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना कोणत्या कोणत्या गोष्टीचं लक्षात ठेवलं पाहिजे. त्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, फक्त शेवटपर्यंत बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे ही मुंबईची PDF आहेत, म्हणजे मुंबईच्या जागा आहेत, ज्यामध्ये सर्व कॅटेगरीत जागा दिल्या आहेत त्यांनी. महिलांसाठी पुरुषांसाठी जवळजवळ सारख्याच जागा दिल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना सुद्धा संधी आहेत आणि एकूण जर म्हणलं तर 2460 जागा आहेत, ज्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी 96, अनुसूचित जमातीसाठी म्हणजे ST साठी 50, त्यासाठी इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC साठी 140, EWS 74, त्याच्यानंतर ECBC जे मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे त्यांच्यासाठी 74 आहेत आणि अराखीव म्हणजे ओपनच्या 207 जागा आहेत. अशा एकूण सर्व जागेचा आराखडा तयार झाला आहे. त्यामध्ये वेगवेगळे म्हणजे खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर आणि होमगार्ड, पोलीस पाल्य, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जागा दिल्या आहेत विद्यार्थी मित्र. तर सगळ्यात महत्त्वाचा विशेष तुम्हाला सांगणं आहेत की फॉर्म भरताना मागील वर्षीचं मेरिट जर बघितलं तर मागील वर्षीचं मेरिट वरती गेलेलं आहेत. साधारणतः ओपन 122, 23, 24 असं गेलं होतं आणि SC ST सुद्धा 120, 21 असं होतं. त्याला कारण असं होतं की पेपर मागच्या वर्षीचा सोपा होता, त्याचा परिणाम 100% मेरिटवर झाला. त्याच्या मागच्या वर्षी जी भरती झाली ती 18,000 पदाची, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पेपर अवघड होता. अवघड म्हणजे फक्त GK आणि GSवर पेपर होता तो, आणि त्यामुळं त्याचं मेरिट जरा कमी होतं. SC ST सुद्धा 114, 112 असं मेरिट लागलं होतं. ओपनचं 121, 20 असं होतं. त्यामुळं विद्यार्थी मित्र, तुम्हाला एक सांगणं आहे की पेपरवर ठरतं की नेमकं कसा मेरिट लागणार, किती मेरिट लागणार. कारण की पेपर जर सोपा असला तर 100% मेरिट वर जातं आणि पेपर जर टफ असला तर मेरिट खाली येतं. मुंबईसाठी विशेष तुम्हाला करायचं आहे म्हणजे चालू घडामोडी, त्यानंतर GK आणि GS हे चांगलं करा विद्यार्थी मित्र. दरवेळेस त्यांचा हाच पॅटर्न आहे. ते कमीत कमी जास्तीत जास्त जर म्हणले तर याच्यावर जास्त म्हणजे 25चा जरी पॅटर्न असला, 25, 25, 25 म्हणजे मराठी व्याकरण असं 100 मार्काचा जरी पॅटर्न असला तरी ते काय करताय, GS आणि GK याच्यामध्ये कमीत कमी 35 ते 40 प्रश्न हे 100% विचारणार म्हणजे विचारणार. यापूर्वीचे सगळे तुम्ही पेपर बघा, त्यांचा सर्वाधिक भर या GK आणि GSमध्ये असतो. फक्त मागील वर्षीचाच पेपर त्यांनी पॅटर्ननुसार काढला होता, म्हणजे 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमत्ता, 25 मार्क मराठी व्याकरण असा काढला होता. हे मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता कमी विचारतात. GK आणि GSवर यांचा भर जास्त असतो. त्याच्या मागील वर्षी त्यांनी जो पेपर काढला होता त्याच्यामध्ये त्यांनी याच्यावरच भर दिला होता आणि प्रश्न हे डायरेक्ट पाठ्यपुस्तकातले प्रश्न होते. म्हणजे 9वी, 10वी, 8वी, 9वीचे जे पुस्तक आहेत विज्ञानाचे, इतिहासाचे, भूगोलाचे, त्याच्यातून यांनी सरळ सरळ 1 लाईनर प्रश्न उचलून डायरेक्ट टाकले होते. तर ते प्रश्न डायरेक्ट आल्यामुळं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं होतं. खास करून जे विद्यार्थी म्हणजे एवढा डीपमध्ये ज्यांचा अभ्यास नव्हता त्या विद्यार्थ्यांना त्या जड गेलं होतं. त्यामुळं अभ्यास करताना तुम्ही GK GSचा अत्यंत महत्त्वाचा अभ्यास जो करशाल, मला वाटतं की पाठ्यपुस्तकातून 100% तुम्ही करावा. ज्यामुळं जे मुंबईला फॉर्म भरणार आहे विद्यार्थी त्यांनी ते 100% करावं. सगळ्यांनी केला तरी चालतो आहे, कारण की पाठ्यपुस्तकामध्ये डीपमध्ये असतं आणि तुमचं कुठेही वाया जात नाही, परंतु त्याच्यातून करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं विशेष म्हणजे मुंबईला सर्वाधिक जागा असतात. ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड कमी आहेत, ज्या विद्यार्थ्याला वाटतं की मी ग्राउंडमध्ये जरी बसलो
लेखी मी कशी ओढून आणीन, पेपर मारीन, त्या विद्यार्थ्यांनी दुसरीकडं फॉर्म भरायचा विचारच करू नका, मुंबईलाच फॉर्म टाका. कारण की सगळ्यात जास्त जागा असल्यामुळे तिथं कमी मार्कालाच मेरिट लागतं. साधारणतः 32, 34, 36 असं मेरिट लागत असतं. इतकं जरी तुमचं ॲव्हरेजनी ग्राउंड असलं तरी तुम्ही मुंबईलाच फॉर्म टाका. इतर जिल्ह्यामध्ये फॉर्म जर टाकला तर इतर जिल्ह्यामध्ये जागा कमी असतात, मेरिट वर जातं ग्राउंडचं. तुम्ही ग्राउंडलाच म्हणजे लिखीलाच बसले नाही तर तुम्ही परीक्षा देणार कशी? त्याच्यामुळं काय होतं आहे, सगळीकडं साधारणतः मेरिट लागतं 124, 125 मेरिट लागणार आहे. परंतु तुम्ही लिखी क्वालिफाय होणं गरजेचं असतं. विद्यार्थी ग्राउंडची चांगले मार्क घेऊन लिखी तर क्वालिफाय होत आहे दुसऱ्या जिल्ह्यात, परंतु लिखीला त्यांना एवढे मार्क पडत नाही. त्यामुळं ज्याचं लिखी चांगलं आहेत, म्हणजे जो MPSC वगैरे ज्याने केली होती यापूर्वी, किंवा सरळ सेवेचा चांगला अभ्यास आहे डीपमध्ये त्याचा, तर त्यांनी, आणि ग्राउंड कमजोर आहेत 34, 36 असं ग्राउंड तर तुम्हाला घ्यावंच लागेल. मग कॅटेगरी कोणती असो, अशाप्रमाणे मग ज्याचं ग्राउंड आहे त्याने मुंबईला फॉर्म टाका. मेरिट कमी लागन, तुम्ही लेखी परीक्षेस पात्र होईन. लेखीला कमीत कमी 85-90+ मार्क वाढण्याची तुम्ही ताकद ठेवायची. 100% तुम्ही भरती होऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड चांगलं आहेत, लेखी परीक्षा पण चांगली आहे, मग त्यांनी इतर जिल्ह्याचा पर्याय निवडावा. ते पण निवडताना आधी त्या 1-2 वर्षापूर्वीच्या त्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका 100% चाळायच्या. कोणताही जिल्ह्यात भरा, तुम्ही ठाणे भरा, मीरा भाईंदर भरा, किंवा इतरही ज्या जिल्ह्याची जागा आहे तुम्हाला जिथं वाटतं की इथं फॉर्म टाकला पाहिजे, तो फॉर्म टाकण्याआधी 3-4 वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तिथल्या चाळा. आता प्रश्नसंच भेटत आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ मी म्हणतो 6 ते 7 वर्षापूर्वीच्या सुद्धा प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याचे तुम्हाला भेटून जातात. त्यामुळं तिथला जो जिल्हा असन, SRPFचा गट तुम्हाला ज्याला भरायचा त्याचे मागील प्रश्नपत्रिका बघा. त्यानुसार तुमचा अभ्यास कसा आहे त्यावरून ठरवा. आणि मेरिटही चेक करा. मेरिट सगळं भेटतं इंटरनेटवर, तुम्ही सर्च करा, तुम्हाला सगळ्या माहिती मिळतात. त्याच्यामुळं तुम्हाला इंटरनेटवरून ते मेरिट बघा, मागच्या वर्षीचं, त्याच्या मागच्या वर्षीचं, त्याच्या मागच्या वर्षीचं, असे 4-5 वर्षाचे मेरिट काढा, प्रश्नपत्रिका चाळा, आणि त्यानुसार फॉर्म टाकण्याची तुम्ही तयारी करा. म्हणजे टाकाव की नाही. आता एक कारागृह आहेत, यावेळेस कारागृहाच्या कमी जागा आहेत विद्यार्थी मित्र. कारागृहाला काहीतरी 176 एकूण जागा आहेत, आणि SC ST त्याच्यानंतर ओपनच्या अत्यंत कमी आहे, 4-2 अशा. गृहरक्षक, होमगार्ड, जे महिला वगैरे अशा आहे, खेळाडू वगैरे आहे, त्यांना तर अत्यंत कमी जागा आहेत. त्याच्यानंतर SRPF गटाच्या सुद्धा कमी आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र तुम्ही फॉर्म भरताना हेच करा, मी तुम्हाला सांगितलं तेवढं करा. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, त्याच्या मागच्या वर्षीचं मेरिट, त्यानुसार सगळी तयारी करा. अशा प्रकारे हा व्हिडिओ. आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, विशेष आभार.